हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रीतम्स ब्लॉग अँड फूडीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण बनवूयात लहान मुलांसाठी म्हणजे 6 महिन्याच्या किंवा 8 महिन्याच्या बाळांसाठी नाचणी सत्व बनवण्याची पूर्ण रेसिपी. म्हणजे नाचणी आणण्यापासून ती धुण्यापासून, वाळवण्यापासून, भाजण्यापासून ते पीठ बनवण्यापर्यंत संपूर्ण प्रोसेस मी या व्हिडिओच्याद्वारे तुम्हाला दाखवणार आहे. तर मी इथे 1.5 किलोची नाचणी आणून घेतलेली आहे आणि त्यानंतर आम्ही त्यामध्ये खराब आहे की काही कचरा वगैरे ते नीट असं बघून काढून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर थोडी थोडी नाचणी घेऊन स्वच्छ पाण्यानेही धुवून घेत आहे. ही नाचणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवायची आहे. यामध्ये खूप घाण देखील निघते आणि पाणी देखील खूप खराब येते. त्यामुळे आपण पहिल्यांदा ही नाचणी मी धुत आहे. त्यानंतर ते पाणी मी टाकून दिलेलं आहे आणि त्यानंतर डबल दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि परत त्या पाण्याने देखील स्वच्छ अशी धुवून घेत आहे. असं 3 ते 4 वेळा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. आणि तिसऱ्या वेळेस मी यामध्ये परत पाणी घालून घेतलेलं आहे, तरी देखील त्याची इतकी घाण निघत आहे. काळसर पाणी जोपर्यंत निघत आहे तोपर्यंत आपण ही नाचणी स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता हे काळसर पाणी निघून जातं म्हणजेच नाचणी स्वच्छ निघत असते आणि त्याचा वास देखील परत येत नाही आणि खूप छान सात्विक असं पीठ देखील बनतं. अशा प्रकारे नाचणी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये परत पाणी घालून घेतलेलं आहे. 3 ते 4 वेळेस धुवून झाल्यानंतर म्हणजे हे पाणी नितळ दिसत आहे, त्याच म्हणजेच ही नाचणी स्वच्छ झालेली आहे. आणि त्यानंतर ही नाचणी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे. नाचणी 1 ते 2 दिवसासाठी ठेवायची आहे म्हणजे ती छान अशी फुगणार आहे. त्यामुळेच मी 2 भांड्यामध्ये ही नाचणी घालून घेतलेली आहे. त्यानंतर हे पातेलं एका छान अशा ठिकाणी ठेवून द्यायचं आहे आणि त्यावर झाकण ठेवायचं आहे. आता ही नाचणी छान अशी भिजली की ती मी एका सुती कापडामध्ये त्याला घालून घेणार आहे आणि एका ठिकाणी त्याला टांगून ठेवणार आहे किंवा चाळणीमध्ये ते सुती कापड छान असं झाकून ठेवणार आहे. बघा 3 ते 4 दिवसानंतर याला छान मोड देखील आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. मी नाचणी 1.5 किलो घेतलेली होती त्यामुळे जास्त होती आणि मी कापड देखील मोठं घेतलेलं होते आणि ती भिजून खूप मोठी झालेली होती. बघा इकडे अशा प्रकारे त्याला मोड आलेले आहेत. आता आपल्याला हे वाळवायचं आहे, पण हे खूप पॅक असं बसलेलं आहे म्हणजे ते एकमेकात मोड गुंतलेले आहेत आणि जाड असे गोळे बनलेले आहेत. आपल्याला ते संपूर्ण असं सुट्टं बनवायचं आहे. त्याला एकमेकातून वेगळं वेगळं करायचं आहे. आता ही प्रोसेस करण्यासाठी देखील खूप वेळ जातो. आता मी मोठं भांडं यासाठी वापरलेलं आहे. ही संपूर्ण मोड आलेली नाचणी यामध्ये काढून घेणार आहे. याचे गोळे बनलेले आहेत ते आपल्याला सुट्टे करून घ्यायचे आहेत. हे सत्व बनवण्यासाठी नाचणीला मोड येऊन वाळवल्यास अधिक पौष्टिकता मिळते. बघा 6 महिन्याच्या बाळासाठी नाचणी सत्व हे लो आणि कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे आणि पचनास देखील हे खूप हलके आहे. हे घरी बनवण्यासाठी ना स्वच्छ धुवून, वाळून, दळून घ्यायचे असतात आणि चाळणीने देखील तुम्ही चाळू शकता. लहान मुलांसाठी यात गूळ किंवा खजूर पावडर घालून गोडसर बनवता येते. हे वजन वाढीसाठी मदत करते. नाचणी सत्व जे भरपूर आयर्न आणि प्रोटीनयुक्त असतं, हे सत्व आता आपण घरी बनवू शकतो. नाचणी सत्व खाण्याचे काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊयात. नाचणीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्याने हाडे आणि दात मजबूत होतात. त्याचप्रमाणे अशक्तपणा दूर होतो कारण त्यात लोह मुबलक प्रमाणे असल्याने ॲनिमिया कमी होतो आणि थकवा देखील कमी होतो. हे पचनास देखील हलके असते. पचायला हलके असल्यामुळे आजारी व्यक्ती, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींसाठी नाचणी उत्तम स्रोत असा नाश्ता आहे. वजन नियंत्रणासाठी काय फायदा आहे तर बघूयात. नाचणीमध्ये फायबर हे जास्त असल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन नियंत्रणात मदत देखील होते. म्हणजेच आपल्याला भूक देखील लागत नाही. आता याचा शरीरास थंडावा देखील लागतो. म्हणजेच नाचणीचे गुणधर्म थंड असल्यामुळे उन्हाळ्यात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण नाचणीचे सेवन तर जरूर केले पाहिजे.
बघा इथे छान अशी नाचणी मी मोकळी केलेली आहे. आता ही वाळवण्यासाठी न्यायची आहे. आता आता चालू आहे उन्हाळा, म्हणजे या कडक उन्हामध्ये नाचणी छान अशी वाळणार आहे. मधुमेह व्यवस्थापनासाठी नाचणीचा काय फायदा आहे तर आपण बघूया. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. आणि त्वचा आणि केस यासाठी काय फायदा आहे तर त्वचेची चमक वाढवणे आणि केसांच्या आरोग्यासाठी हे खूप फायदेशीर आहे. नाचणी सत्व बनवण्यासाठी तांदूळ, नाचणी आणि आवश्यक असल्यास सुकामेवा भाजून त्याची पूड केली जाते, जी दुधात किंवा पाण्यात शिजवून मधासोबत किंवा गुळासोबत खाता येते. बघा इकडे ऊन खूप पडलेलं आहे आणि मी एका गोणीवर याला वाळू घातलेला आहे. आता ही नाचणी एका दिवसात वाळून कडक बनणार आहे. तसं तर आपण सावलीमध्ये वाळू घातलं तर एक दोन दिवस तर लागत असतील, पण हे उन्हामुळे एका दिवसात तयार होणार आहे. बघा इकडे मी संध्याकाळच्या वेळेस ही नाचणी वर घेऊन आलेली आहे आणि कडक अशी वाळलेली देखील आहे. छान अशी सुट्टी देखील झालेली आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला ही नाचणी अजून कडक बनवायची आहे आणि थोडीशी भाजून देखील घ्यायची आहे. मग मी गॅसवर कमी फ्लेमवर कढई तापवायला ठेवलेली आहे आणि त्यावर थोडी थोडी नाचणी घ्यायची आहे आणि ती छान अशी भाजून घ्यायची आहे. बघा बाजारातले पॅकेज्ड फूड नाचणी सत्व आपण आपल्या बाळासाठी आणून तर घालतोच, पण ते आपल्याला काही थोड्या दिवसासाठीच पुरतं आणि त्यातली त्यात ते म्हणजे त्यामध्ये काही मिक्स पण भेसळ पण असू शकते हे आपल्याला माहीत नसतं. म्हणूनच अशा प्रकारे आपण नाचणी सत्व घरच्या घरी आपल्या मुलांसाठी सात्विक पद्धतीने बनवले पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही देखील अशा प्रकारे नाचणीचं पीठ आणि नाचणीचं सत्व हे घरच्या घरी नक्कीच बनवून घ्या. चला इकडे नाचणी सत्व भाजून घेतलेलं आहे आणि इकडे पीठ देखील आणून घेतलेलं आहे. बघा हे 1.5 किलोचं पीठ खूप जास्त प्रमाणात आलेलं आहे. मी एका कंटेनरमध्ये याला घालून घेतलेलं आहे. आपण हे खूप दिवसांसाठी देखील स्टोअर करून ठेवू शकतो. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण वर ठेवायचं आणि एअरटाईट कंटेनरमध्ये बाकीचं पीठ आपण घालून घ्यायचं आहे. आता नाचणी सत्व कसं बनवायचं ते आपण बघूयात. तर त्यासाठी ना मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेतलेलं आहे. 2 वाटी पाणी मी ते घेतलेलं आहे. आता ते पातेल्यामध्ये घातलं की त्यामध्ये 2 चमचे मी नाचणी सत्व घातलेलं आहे आणि ते छान असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्या गिठुळ्या बनणार नाही. त्यासाठी ते खालीच आपण गॅसवर ठेवण्याच्या अगोदरच त्याला छान असं हलवून घ्यायचं आहे आणि ते पातळ झालं की मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडर 1 चमचा मी घालून घेतलेली आहे. यामध्ये तुम्ही गूळ देखील घालू शकता. जर तुमचं मूल मोठं असेल तर साखर देखील वापरू शकता. मी येथे साखर किंवा गूळ हे वापरलेलं नाही, कारण माझा मुलगा आहे 9 महिन्याचा. चला इकडे मी आता हे पॅन गरम व्हायला ठेवलेलं आहे शेगडीवर पातेलं आणि त्यानंतर त्याला सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे पातेलं खाली डागणार नाही आणि नाचणी सत्व करपणार नाही. चला इकडे मी यामध्ये थोडंसं दूध देखील ॲड केलेलं आहे. तुम्ही ते स्किप देखील करू शकता. यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील ॲड करू शकता, जेणेकरून नाचणी सत्व पटकन घट्टसर बनेल आणि छान देखील लागेल. बघा असं घट्ट बनलं की त्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुमच्या बाळाला सर्व करायचं आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला तर भेटूया नेक्स्ट. बाय.